मोहोळ विधानसभा म्हटलं की माजी आमदार राजन पाटील हेच नाव आपल्याला आठवते. कारण माजी आमदार राजन पाटील जो उमेदवार विधानसभेला उभा करतील तोच उमेदवार निवडून येतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामध्ये आतापर्यंत झालेले आमदारही राजन पाटील यांच्याच पाठिंब्यामुळे निवडून आल्याचे आपण बघत आहात. परंतु या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आता मोहोळ विधानसभेमध्ये एक नवीन नेतृत्व तयार झाले असून हे नेतृत्व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे कामाचा आत्तापासूनच सपाटा लावल्याचे आपण पाहत आहात. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पक्षाने जबाबदारी दिली ठीक, नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असाच ध्यास घेऊन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील कामे ही मार्गी लावत असल्याचे आपण पाहत आहात. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आता राजू खरे हेच नाव आता प्रत्येक गावागावातून आपणाला उदयास आल्याचे दिसत आहे. त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपली नाळ जोडत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार केले आहेत. उन्हाळ्यामध्ये ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी टँकरने पाण्याची व्यवस्था केली. तसेच रस्त्याचे प्रश्नही स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खर्चातून मार्गी लावल्याचे दिसत आहे. एखाद्या मंदिराचा निधी असेल, रस्त्याचा निधी असेल किंवा पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक निधी असेल, स्वतः खर्च करून त्यांनी तो मार्गी लावला आहे आणि मोठमोठे रस्तेही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मंजूर करून आणल्याचे आपल्याला दिसत आहे. म्हणजे या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात राजू खरे हे नाव पोहोचले असून पंढरपूर तालुक्यातील 17 गावामध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन व स्वखर्चाने कामे केली आहेत. त्यामुळे या 17 गावातूनही आता फक्त राजू खरे हेच नाव प्रत्येकाच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. म्हणजेच यावर्षी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून राजू खरेच निवडून येतील असा युवक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे.